कोण बोलतं कोकणी माणसाला बिझनेस करता येत नाही, पण बिझनेस चालवण्यासाठी भरपूर महत्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं असं मला वाटतं ते कम्युनिकेशन. कम्युनिकेशन भरपूर महत्वाचं आहे. तर तुमचा कोणताही बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा असेल तर, इस्पेशली तुमच्या क्लायंट सोबत. आता हे माझ्या आईने पाठवलेले आंब्याचं बॉक्स आहे लांजावरनं, आणि मसाले पण आहेत सोबत. त्याचं पार्सल जस्ट मी रिसीव्ह केलंय. याची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. दे तिला चालेल. ऑर्गॅनिक, रसायन विरहित. अतिशय महत्वाचा आणि एकदम मजेशीर किस्सा आहे ॲक्च्युली. माझ्या आईने आंब्याची पेटी पाठवलेली लांजावरनं, आणि ज्या माणसाच्या थ्रू पाठवलेली ट्रॅव्हल्सवाला, तो प्रत्यक्षात तिथे हजर नव्हता जेव्हा पेटी बसमध्ये चढवलं. जर तुम्हाला माहीत नसेल तर बसनी मुंबईला वगैरे पेट्या पाठवतात युजली, आणि आपलं बस जिथे शेवटचा स्टॉप असतो किंवा तुमच्या इथून जिथे बसचे स्टॉप्स असतात तिकडे प्रायव्हेट बसेसच्या इकडनं आपल्याला ते जाऊन कलेक्ट करायचे असतात. तर आमच्या आईने पाठवलेले तो बॉक्स ज्या माणसाने तो बसमध्ये चढवायचा आहे तो प्रत्यक्षात नसल्यामुळे त्यांनी सबऑर्डिनेटला सांगितलेलं, त्यांनी चुकून विरारच्या बसमध्ये पाठवायच्या जागी बोरिवलीच्या बसमध्ये पाठवला. तर झाला गोंधळ. हे त्यांना कळलं की अरे चुकून बोरिवलीला पाठवलं आहे. या लोकांनीच दुसऱ्या दिवशी मला कॉल करून सांगितलं की दादा तुमचं ना बोरिवली बसमध्ये गेलं आहे पार्सल, आणि ते दहिसरच्या स्टँडमध्ये जिथे पार्किंग आहे तिकडे आहे, तर तुम्हाला तिकडनं कलेक्ट करावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, मला जोगेश्वरीला जायचंच होतं, तर आपण जाता जाता ते घेऊन जाऊया. तर मी दहिसरला उतरलो, आणि त्यांनी त्या ड्रायव्हरचा नंबर वगैरे दिलेला मला की या ड्रायव्हरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याकडनं घ्या. तर मी दहिसरला उतरलो, त्याला कॉल केला. तर तो ड्रायव्हर क्लीनर जो होता तो म्हणाला की दादा आम्हाला माहिती आहे तुमचं पार्सल विरारचं आहे, म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही ते परस्पर विरारच्या दुसऱ्या बसमध्ये चढवलं, तुम्हाला त्या विरारला मिळणार. मी दहिसरला होतं, पार्सल होतं विरारला. सो मी म्हटलं अरे मी तर दहिसरला आलो आहे, आता काय करायचं. मला एक काम कर, तू रिटर्न जेव्हा बस जातात तेव्हा जोगेश्वरीला उतरवून दे, म्हणजे मी जोगेश्वरीला येऊन पिक करतो संध्याकाळी. सो त्यासाठी त्यांनी फोनाफोनी केली, आणि त्या ज्या बसमध्ये आता माझं पार्सल होतं त्यांचा नंबर शोधून काढला. तो शोधून काढल्यानंतर मला पाठवल्यानंतर बोलले दादा तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. मी त्यांना कॉल करतोय, 2 नंबर पाठवलेलं, पहिला नंबर लागला नाही, दुसरा नंबर एका लहान मुलीने उचलला. लहान मुलगी बोलते हॅलो कोण आहे. म्हटलं हा कोणाचा नंबर आहे. पप्पांचा. त्यांचं नाव काय आहे. पप्पांचं नाव पप्पा आहे असं बोलली ती. आय वॉज लाईक हिच्या पुढे अजून हिच्याशी जास्त संवाद साधण्यात अर्थ नाही. म्हटलं ठीक आहे, मी नंतर कॉल करतो, दुसऱ्या नंबरवर कॉल करतो असं सांगून मी फोन ठेवला. आणि बहुतेक ते घरी झोपायला वगैरे गेले असतील. ड्रायव्हर आहेत ते, रात्री ट्रॅव्हल करून आलेले असतात, वसई विरारमध्ये त्यांची जी घरं आहेत तिथे जाऊन झोपतात. सो थोड्या वेळानंतर मी त्यांना कॉल केला, आणि मुळात सांगायचा हा सगळा गोंधळ काय झाला की लॅक ऑफ कम्युनिकेशन. आता ज्या बसमध्ये ते ओरिजिनली चढवलेले बोरिवली बस, त्यांनी मागे कळवलं नाही की मी विरारच्या बसमध्ये तुम्हाला तुमचं पार्सल सोडलेलं आहे. आणि विदाऊट कन्फर्मिंग दॅट लांजेकरांनी, जे लांजातले जे आहेत ज्यांच्या थ्रू हे पार्सल पाठवण्यात आलं, त्यांनी मला असंच इन्फॉर्म केलं की तुमचं बोरिवलीच्या गाडीमध्ये चुकून गेलेलं आहे. पण रादर त्यांच्या माणुसकीने आणि खूप चांगल्या दक्षतेने त्यांनी ते विरारपर्यंत पोहोचवलं. आता बघा, मी विरारमध्येच असतो तर माझ्यासाठी खूप चांगलं झालं असतं की विरारमध्येच जाऊन मला लगेच ते पार्सल मिळतं आहे. भले यांनी थोडी गडबड केली, थोडा गोंधळ झाला पार्सल चढवण्यामध्ये, पण आपली माणसं चांगली आहेत, त्यांनी चांगली दक्षता घेऊन ते विरारच्या बसमध्ये चढवलं सुद्धा. पण होतंय काय, लॅक ऑफ कम्युनिकेशन, की जर कुठल्या तरी सोर्सकडनं तुम्हाला एखादी वस्तू मिळते, ती तुम्हाला सर्टन व्यक्तीकडे पोचवायची आहे, तर तुम्ही जर त्याच्यात काही चेंज केले तर ते मागे उलट्या साईडला तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन द्यायची, म्हणजे ते नेसेसरी आहे, ते केलं पाहिजे तुम्ही. आणि जर ते नाही केलं तर मग तुमच्या बिझनेसेसमध्ये असा गोंधळ होऊ शकतो. आता ते माझ्या पथ्यावर पडलं, कारण मी जोगेश्वरीतच होतो त्या दिवशी, तिथेच राहणार होतो सासूरवाडीमध्ये, आणि मला तिथेच ते आंबेसुद्धा त्याच्यातले द्यायचे होते. म्हणजे अर्धे अर्धे आम्ही तिथे ठेवून अर्धे विरारला घेऊन यायचं होतं, किंवा मग मी विरारवरनं जर पिक केले असेल तर मी त्यातले अर्धे घेऊन मग मी जोगेश्वरीला जाणार होतो.
पण सगळं असं घडत असल्यामुळे ते शेवटी माझ्या पथ्यावर पडलं. फक्त मला मगाशी व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे मी जोगेश्वरीला उभा होतो संध्याकाळी आणि त्या रिटर्न आलेल्या बसमधनं ते आंब्याचा बॉक्स आणि आईने बाकीचे पण काही काही गोष्टी दिलेल्या ते आपण घेतलं. सो सांगायचा मुद्दा असा आहे की माणसं सगळी चांगली आहेत, खूप सुंदर हुशार माणसं आहेत. फक्त काही काही ट्रेड्स असतात आपल्याला जे आपल्याला घ्यावे लागतात, जे आपल्याला अडॅप्ट करावे लागतात आणि सगळं गृहीत धरून चालत नाही. त्यापैकी हे एक आहे की लॅक ऑफ कम्युनिकेशन हे कुठल्याही बिझनेसला अपायकारक होऊ शकतं. सो आय होप कोणी ही गोष्ट निगेटिव्हली घेणार नाही. मी कोणाच्याही विरोधात बोलत नाही आहे. मला आवडतं की कोकणातले व्यावसायिक आपला व्यवसाय उत्तमरित्या पार पडतात, पण आपल्याकडनं होणाऱ्या चुकींकडनं आपण थोडं थोडं जे काही शिकता येईल ते शिकून आपल्याला एक्सेल करता आलं पाहिजे. काय म्हणता? तुमच्या चांगल्या शब्दातल्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं मी स्वागत करणार आहे कमेंटमध्ये. तर आय होप तुम्हाला ही एवढी व्हिडिओ बघून काहीतरी त्याचा फायदा होत असेल. सो अशाच जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर खाली कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. आपण याच्यावरती नक्कीच काम करू. धन्यवाद.